मुलगी जर वंशाचा देवा नसला ना तरी ती अशी ज्योत असते जी सासरची आणि माहेरची नाते सांभाळण्यासाठी आयुष्यभर तेवत राहते. तर चला मग आज आम्हाला जायचं होतं आमच्या नणंदबाईंच्या घरी, कारण त्यांच्या गावची यात्रा होती आणि तिघी नणंदबाई एकाच गावात आहेत आणि एक आमच्याच बिल्डिंगमध्ये राहतात. अचानक जायचं ठरल्यामुळे काय खायला करून यायचा हा एक प्रश्नच होता. मग आमचं ठरलं चला बाकरवडे आणि खाजा करून घेऊया. तसं तर हे दोन्ही पदार्थ करायला वेळ लागणार होता, पण पटपट करून घेऊया म्हणून सुरुवात केली आणि ती बाकरवडी बनवून घेतली आणि नंतर लगेचच खाजासुद्धा बनवायला घेतला. दोन्ही बनवून झाल्यानंतर ते एका डब्यामध्ये भरून घेतले आणि याचा लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनलवर ते अपलोड करणारच आहे. तोपर्यंत इकडे सासूबाईंनी सगळ्यासाठी जेवण बनवले आणि छोटी मोठी कामे करून घेतली. सगळ्यांनी जेवण केल्यानंतर आम्ही तयार झालो आणि जायला निघालो. पण जाताना बापरे एवढं ऊन होतं, खूप गरमी वाढलेली होती. आम्ही सुरुवातीला दोन्ही मोठ्या नणंदबाईंच्या घरी गेलो. तिथे लिंबू सरबत घेऊन छोट्या नणंदबाईंच्या घरी आलो आणि तिथला काही व्हिडिओ शूट करताच नाही आला. नंतर या नणंदबाईंचं अभिनंदन केलं, कारण ह्या पंचायत समितीला निवडून आल्या होत्या. तिथेच आम्ही जेवण केलं आणि घरी आलो. घरी आल्यानंतर थोडा वेळ फ्रेश झालो, कारण आज खूपच कंटाळा आला होता आणि असा होता आजचा दिवस. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.